मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनाचे 31 नियम. नंबर 1. रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. नंबर 2. जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये. यामुळे पचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते. नंबर 3. गरम पाण्याने स्नान केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये, डोळे कमजोर होतात. नंबर 4. स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नका, कारण पॅरालिसिस, हार्ट अटॅक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर पाणी टाकत स्नान करावे. नंतर डोक्यावर पाणी घ्यावे. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो व त्रास होत नाही, चक्कर येत नाही. नंबर 5. जेवताना वरून कधीही मीठ घेऊ नये, त्यामुळे रक्तचाप, ब्लड प्रेशर वाढतो. नंबर 6. रोज सकाळी तुळशीची 2 पाने खावीत. कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही. नंबर 7. जेवणानंतर रोज जुना गूळ आणि बडीशेप खाल्ल्याने पचन चांगले होते व ऍसिडिटी होत नाही. नंबर 8. गहूचा चीक, गहूचे कोंब खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नंबर 9. स्वयंपाक बनवून झाल्यावर 1 तासाच्या आत जेवण करावे, नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात. नंबर 10. भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी यातील काही लावले तरी थंड वाटते, व्रण पडत नाही. नंबर 11. पायाचा अंगठा मोहरीच्या तेलाने चोळल्यास डोळ्यांची आग, खाज, लाली बरी होते. नंबर 12. फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते, पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात. नंबर 13. जखमेचे निशाण दूर करण्यासाठी जायफळाचे चूर्ण बनवून मोहरीच्या तेलासोबत लावावे. रोज लावल्याने जखमेचे निशाण नाहीसे होतील. नंबर 14. तूप खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते. नंबर 15. सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यात 1 चमचा मध टाकून घेतल्याने फायदा होतो. नंबर 16. आवळा आणि हळद समान प्रमाणात घेऊन बारीक चूर्ण तयार करा. ताकामध्ये हे चूर्ण टाकून घेतल्यास वजन कमी होते. नंबर 17. कारल्याची अर्धवट कच्ची भाजी वजन कमी करायला मदत करते. नंबर 18. सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे स्किन व केसांसाठी उत्तम आहे. नंबर 19. मशरूम खाल्ल्याने केसांना मजबूती मिळते, तसेच केस गळणे थांबते. नंबर 20. रोज थोडा गूळ खाल्ल्याने मासिक पाळीचा त्रास कमी होतो. नंबर 21. ॲपल सायडर व्हिनेगर वजन कमी करण्यासाठी तसेच पचन सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. नंबर 22. गुळवेलाचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. नंबर 23. रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सीझनल फळे आणि भाज्यांचा समावेश करा. नंबर 24. दररोज किमान अर्धा तास चालणे किंवा व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नंबर 25. योग्य प्रमाणात पाणी प्या. भरपूर पाणी प्यायल्याने तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. नंबर 26. बडीशेप खाल्ल्याने कफचा त्रास कमी होतो. नंबर 27. उसाचा रस पिल्याने थकवा निघून जातो. नंबर 28. पाय किंवा अंग दुखत असल्यास गरम पाण्याने आंघोळ करावी, त्यावर हा उत्तम उपचार आहे. नंबर 29. रोज गव्हाची चपाती खावी, यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते. नंबर 30. भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये, यामुळे पोट खराब होते. नंबर 31. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.